पाहता मित्रांनो, आपण वरती चढून आलेलो. ओ माय गॉड, दगड बघा बाबा, एकदम गुफाच्या गुफा. इकडे बघा. तर आपण जरा वरती जाऊया. बघा ना, पूर्ण दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, पण विचार सुद्धा करू शकत नाही. आणि फायनली आपली पांढरा धावायला लागलेली आहे. आजची संडे राईड आपली होणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी कसं आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजची आपली संडे राईड होणार आहे. पुन्हा एकदा आम्ही निघालेलो आहोत राईडला. मागच्या राईडमध्ये आपण माथेरान एक्सप्लोर केलेलं होतं. खूप मस्त व्हिडिओ आलेला आहे. तुम्ही पाहिलं असेल, नसेल पाहिला नक्की पहा. जो मी सकाळी व्हिडिओ काढला ना, माईक लावला आणि इकडचा माईक ऑन करायला विसरली. किती घाईमध्ये ना सगळं काही होऊन जातं. सकाळची माहिती आहे किती घाई असते, सगळं काही आवरून मग निघायचं असतं. त्यासाठी असो कधीतरी होतं असं. आणि आता मी राईडला सुरुवात केलेली आहे. आपली राईड जाणार आहे कर्जतला. मस्त सह्याद्री फिरत फिरत आपण जाणार आहोत. सो तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा. पण आम्ही आज जात आहोत मुरबाडच्या रोडनी, कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण नेरळला गेलेलो, त्यावेळेस आपण त्या रोडने गेलेलो. तिकडचं सगळं काही एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता आपण ह्या रोडने जाऊया. इकडची सह्याद्री फिरत फिरत आपण जाऊया, निसर्गाची मजा घेत. पाऊस बघा, सकाळपासून आम्ही डोंबिवलीवरून निघालो तेव्हापासून पाऊस काय आम्हाला मिळालेला नाही आहे. चक्क आधीमध्ये ऊन पडत आहे, पण पाऊस येणार, ढग भरलेले आहेत. त्यासाठी आपल्याला तयारीत राहायचं आहे. जी मित्रांनो बघा ना, कसं मूड ऑफ झाला. मी इकडे तुमच्याशी बोलता बोलता मी इकडे समोरच असा रेनकोट काढून ठेवलेला इथे मध्ये, आणि बोलली आता मी घालते नाही का. तर मी बोलले थांब जरा, नंतर घाल. आणि थोड्या वेळानंतर बघितलं म्हणजे रेनकोट पडला नाही का. 2 मिनिटात बघितलं तर रेनकोट पडला. अरे बापरे, लगेच आम्ही गाडी आमची टर्न मारली आणि 2 मिनिटाच्या आत रेनकोट उचलला. विचार करा, मागून एवढे सारे लोक राईड करत असत आपल्या. आता इथे नाही, ह्याच्या मागे कल्याणच्या पुढे रेनकोट आपला पडला. आणि एवढी तिकडे गर्दी असते, मागून सगळे लोक राईड करत असतात. तर काय वस्तू पडली तर काय काय रायडर लोक लगेच सांगतात राईड करताना की तुमचं ही गोष्ट पडले म्हणून. पण एखादा चोरटा माणूस असेल ना, तर लगेच तो उचलून स्वतःसाठी ठेवतो चोरी करून, की त्याला दुसऱ्याची वस्तू देण्याची इच्छा होत नाही. आपण कसं, काही लोक कशी दुसऱ्याची वस्तू असेल तर बोलतात बाबा, आणि लगेच मागून सांगतात की तुमची ही वस्तू पडले म्हणून. आता मागे सगळे राईड करतच असतात ना लोक आपल्या मागे, समजतं कोणाचं काय पडलंय ते. आणि 2 मिनिटाच्या आत माझा रेनकोट त्याने उचलला. विचार करा. आणि 1500चा रेनकोट, चांगल्या क्वालिटीचा घेतलेला. फक्त वरचं जॅकेटच 1500चं होतं. जास्त वापरला पण नव्हता, एकच दिवस घातलेला, ते पण माथेरानला. एवढं आम्ही मागे गेलो ना, पूर्ण मागे आम्ही गेलो. 10 मिनिटाची राईड आम्ही मागे मारली, पण काहीच नाही. आणि 2 मिनिटात मला समजलं रेनकोट पडला म्हणून. मी घालणारच होती, मग बोलणारच ना. एखादा चोरटा असेल ना तर तो ठेवणारच स्वतःला. मागून एवढी राईड करतात ना, आता हे मला ओरडतायत. चोर नाही बोलू शकत. का नाही मी बोलू शकत मित्रांनो चोर? बघा मागे मागून एवढे राईड करतात लोक. समजतं ना वस्तू पडली तर आपण पण सांगतो ना. हा ठीक आहे बाबा, चल जाऊन दे. घेतला ना त्याने, घेऊ दे त्याला, वापरू दे नाही का फुकटचा. चला मला आता रेनकोट घ्या नवीन, समजलं ना. रेनकोट घ्या नवीन. नाही घेणार, नाही घेणार. आता मला तुमचं रेनकोट द्या. हे बघा, मला रेनकोट नाही घेत. पाऊस येतोय मित्रांनो आता. अशी पूर्ण मूड खराब करून टाकला. खूपच बाबा, खूपच. मुंबईमध्ये ना या सगळ्या गोष्टी ना लगेचच होतात. पडल्या पडल्या लोक उचलतात. अशी भांडतायत नुसते, रेनकोट हरवला तर. जाऊ द्या ना, कोणाच्या तरी नावाचा कोणा तरी भेटला, जाऊ द्या. एखाद्या चांगल्या गरजू माणसाला भेटला असेल तर ठीक आहे, पण चिड येते ना हो मित्रांनो. हे बघा ना मस्त. चला ना, शेती लावूया तिथे. पाठी बघा, शेती लावतायत. नंतर थांबवा पुढे शेतीच्या इथे. काय, मी जरा शेती लावते, मजा येते भात लावायला. पावसाने मित्रांनो एवढी मेहरबानी केली ना, आमच्या आधीच पाऊस पडून गेलेला आहे. रायडर लोक शेती, या सगळा मूड मित्रांनो खराब झाला हो. कसं रे बापरे, पहिल्यांदाच असं झालं. येऊ नकोस हा.
मी रेनकोट घेईपर्यंत. रस्ता मस्त बनवला एकदम मुठवाटचा. इथे समोर एक शॉप दिसतोय रेनकोटचा. जाऊया रेनकोट घेऊया, कारण पाऊस तर येणारच. रेनकोट शिवाय जाऊ नाही शकत. हा नाही नाही नाही, मटनच्या शॉपच्या बाजूला आहे ना, मला मटन घेते का. पाऊस आला भिजून गेला. रेनकोट घ्यायला गेले ना, पण तिकडे ना रेनकोट नव्हतं. ते जिकडे काम करत होते ना त्यांचे रेनकोट बाहेर लागलेले. आम्हाला वाटलं की तिथे रेनकोटचं दुकान आहे. हा मला वाटतं पोपट झालं. शेवटी पाऊस आला आणि मिस्टरांनी त्यांचा रेनकोट मला दिला. बिचारे भिजले हो. पेट्रोल भरायचं आहे पांड्यामध्ये. मग अशी नाही भरलं, डुमिनीला बोली भरात आहे. हॉटेल भेटलेलं आहे आणि तिकडे आम्ही सिंगल उसल वडा मागवलेला आहे नाश्ता. आणि आज नाश्ता करण्यासाठी आम्हाला वाजलेले आहेत 11. कारण बोलतात ना, काय कोणती गोष्ट हरवली ना, म्हणजे असं काय कुठे आपण निघालो आणि असं काय घडलं ना आपल्यासोबत, तर एवढी चिडचिड होते ना आपली, खूपच चिडचिड होते. माझ्यासाठी त्यांना भिजावं लागलं आणि पूर्ण भिजलेले आहेत बिचारे. मला रेनकोट दिला, मी तर सुकी सुकी आहे, म्हणजे स्वतः भिजलेत बघा, पूर्ण भिजून निघालेत. तर आज मी भिजणारच, रेनकोट नाही घेणार. तुला भिजवणार मी पण भिजले असते, त्यात काय एवढं. आमचा गरमागरम नाश्ता आलेला आहे, चला आपण नाश्ता करून घेऊया. आपण चाललेलो कर्जतला आणि इथे आम्ही कर्जतच्या मागे थांबलेलो आहोत हॉटेलमध्ये. तर पाऊस इकडे एवढा पडतोय ना की समोर तुम्ही पाहू शकता. जी शेतीची लागवड केलेली आहे ना, ती पूर्ण पाण्याने भरलेली आहे. शेती दाखवते तुम्हाला, पूर्ण शेती डुबलेली आहे. अशीच शेती खराब होते माहिती आहे. एवढं पण पाणी नाही पाहिजे. शेतीची लागवड झाल्यानंतर पाणी थोडं कमी पाहिजे. खूप पाऊस येते. मित्रांनो नाश्ता केला. माझा व्हिडिओ बनेल की नाही काही सांगू शकत नाही. आज मला ना व्लॉग करायला काही जमतच नाही. एवढा सुंदर निसर्ग आहे इकडचा, पण रेनकोट हरवल्यामुळे ना काहीच मला सुचत नाही. माझ्या डोक्यातच काही घुसत नाही, बोलायलाच म्हणजे सुचत नाहीये. असं झालं माझं. मिस्टर आपले मस्त ब्लॉग करतायत, त्यांचं चालू आहे मोठं ब्लॉग. हे बघा, रस्ता पण एवढा भारी आहे ना, मस्त असा, एवढा असा वेडी वाकडे वळणे घेत चाललेलं आहे मस्त एकदम. आजूबाजूला खूप सारे गाव आहेत आणि काही लोक शेतीची लागवड करतायत. अर्धी शेती लावून झालेली आहे. खूप मस्त आहे. आता आपण थोड्याच वेळात कर्जतला पोहोचणार आहोत. आणि मित्रांनो इकडे ना कर्जतला खूप पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच. त्यासाठी ना थोडा मोबाईल मी बाहेर काढून, थोडा पाऊस कमी झाला की तुमच्याशी बोलत आहे. मासे विकायला बसले की काय मावशी? हो, मासे आहेत नदीचे. कर्जतच्या मागे कडाव करून गाव आहे. ऐकले का कधी नाव मित्रांनो? कडाव. खूप सारे गाव लागतात आपल्याला जाता जाता. आम्ही कडावला पोचलोय. साईसारख्याच माझ्या 2 लाडू आहेत. माझ्या ताईच्या मुली व्हिडिओ कॉल करतात. मावशी आहे. खूप दिवस झाले बोलवत आहेत, पण आम्ही शनिवार रविवार राईडलाच असतो ना, त्यासाठी जाण्याचं हेच नाही, चान्सच नाही. सोमवार मग म्हटलं तर ती स्कूलला जाते, त्यासाठी बोलते तेव्हा येऊ नको मावशी. आत्ता व्हिडिओ कॉलमध्ये जशी राईडला बघितलं तशी रुसून बसली. खूप जीव लावतात. मला टाईम काढून कधीतरी जाईल, त्याला भेटून येईल. भाच्या आहेत माझ्या लाडाच्या. वाव, काय मस्त मागे मंदिर गेला हो. येताना आपण जाऊया तिकडे. राईड आपली पुढे आली. गावच गाव आहे तिकडे.
स्टँडचं कसं आलं माहिती आहे, काल आम्ही घेतलेला आहे DJI Osmo Action 4 कॅमेरा. त्याची टेस्टिंग करण्यासाठी आज आम्ही राईडला आलेलो. मेन म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे, कॅमेरा जेव्हा आपण चेक करू ना तेव्हाच आपल्या सगळ्या गोष्टी समजतात ना, कसा येतो सगळं काही त्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट करायला भेटतं. पण काय झालं माहिती का, ते मोबाईलमध्ये ना कोणती तरी सेटिंग असते ना, ती ओपनच होत नाही त्यांच्या. ऑलरेडी त्याच्यामध्ये गोप्रोचे आहे ना, त्यासाठी त्यांचं काय झालं, पाऊस आला ना जोराचा एकदम, तो काढून आतमध्ये ठेवतात आणि नंतर पाऊस गेला ना किंवा परत ते लावतात. त्यासाठी आम्ही थांबत थांबत चाललेलो आहोत. जय श्रीराम. माऊली 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 रूप तुझे. श्रीरामांच्याच मागे आहे विठू माऊली. येताना जाऊया. हे बघा तुळजाभवानीचं पण मंदिर आहे. आणि मित्रांनो आपली राईड येऊन पोहोचलेली आहे कर्जतला. मागे जे मंदिर आहे विठूमाऊची मूर्ती मागे राहिली, आपण पुढे आलेलो आहोत. आपण नंतर रिटर्न येताना तिकडे जायचं आहे. आणि इकडे ब्रिज आहे बघा, आणि किती तुडुंब करून नदी वाहत आहे. इकडचा नजारा खूप ब्युटिफुल आहे. पाठीमागे बघा इकडे गाव आहे, आजूबाजूला पूर्ण हिरवीगार नटलेली सह्याद्री आहे आपली. छान वाटते. तिकडे त्या साईडला रोड गेलाय, तिथून हायवे, आणि हा ब्रिज इकडे आलेला आहे गावाकडे जाण्यासाठी. असं भारी वाटतं एकदम. नदी बघा कशी तुडुंब करून वाहत आहे, शांत एकदम. इकडे आहे आपली पांडाला काल बघा चकाचक धुतलेली आहे, ऑइल वॉश केली तिला. पांडाचे रायडर भिजले. भिजले का हो? मी भिजवलं ना, जाऊन द्या. ज्याला रेनकोट भेटला असेल तो मस्त घालून बसला असेल पावसात. जातच नाही रेनकोटच्या डोक्यातून यार. दादा आपण इकडचा नजारा, इकडचा व्ह्यू एन्जॉय करू. ड्रोन उडणार आहे आणि सुंदर असं इकडचा व्ह्यू कॅप्चर करणार आहे. उडवा पटकन, पाऊस नाही तर. उडाला. बापरे काय करताय? मित्रांनो मस्त ड्रोन व्हिडिओ तुम्ही एन्जॉय केला असेल, आणि मस्त पावसाने आमच्यावर थोडीशी मेहरबानी केली. मिस्टर सुकले, मला रेनकोट पण सुकला. चला आता पण चाललेलो आहोत, एक मस्त ठिकाण आहे तिथे आपण चाललेलो आहोत. बघूया किती वेळ लागते आपल्याला पोहोचायला. खूप छान आहे, तुम्हाला पण ती जागा आवडेल. आम्ही पहिले तिथेच जाणार आणि मग तिथून मग रिटर्न येता अजून छान छान ठिकाणं बघू. म्हणजे चला, सुंदर वाटतंय ना इकडचा निसर्ग मित्रांनो, खूप भारी वाटते. आणि आता पाऊस खुला झालाय ना, राईड करायला पण खूप मजा येते. गर्दी आहे तिकडे बघा, सगळे लोक जात आहेत. पण पहिल्यांदाच चाललेलो आहोत आणि तुम्हाला पण घेऊन चाललेलो आहोत. थोडासा कच्चा रस्ता आहे. समोर बघा मित्रांनो मंदिर आहे, खूप सारी मंदिर आहे. एवढी मंदिर आणि जाता तर बघितली असतील ना. ते सुंदर आहे बघा. सोमजाई माता मंदिर. रमता बाजूला नदी.
भारी वाटतं मित्रांनो. ज्या ठिकाणावर आपण जातोय ते ठिकाण पाहण्यासाठी पूर्ण गावागावातून रस्ता गेलेला आहे. आपल्याला असा कच्चा रस्ता लागेल, पुढे पार्किंग आहे. अरे बापरे, ट्रॅव्हल्स उभी आहे तिथे. सह्याद्री फिरायला आलोय. हे बघा, फिरताय ना सह्याद्री. मग रस्ता कच्चा आहे हो मित्रांनो, येताना सांभाळून यावा. कच्च्या रस्त्याने अजून एक गावापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तुला कुठून आहे पहिली गाडी? लेणीसाठी गाडी जाईल इथेच ना. हाच आहे स्टॉप गाडीचा. हसतायत मुलं. आपले पांडाला इकडेच ठेवा. होंडाने लेणी. फायनली आपण पोहोचलेलो आहोत. आम्हाला वाटलं एवढ्या आतमध्ये डोंगरावरती लेणी कोणी नसणार, पण पाहताय तुम्ही इकडे खूप सारी गर्दी आहे. लांबचे लांबचे एवढे सुंदर सह्याद्रीमध्ये लपलेले स्पॉट बघायला कोणी नाही येणार मित्रांनो. सगळे येतच असतात. जसे आम्ही येतो तसे बाकीचे पण येतात. ज्यांना सह्याद्री फिरण्याची आवड आहे ते लोक. थोडासा कच्चा रस्ता आहे. पांडा आपली पुढे पार्किंग झालेली आहे. इकडे बघा भाजी आहे, आळू वगैरे. गावठी भाजी आहे ना. आम्ही येईपर्यंत असणार का? आम्ही वरून येईपर्यंत आम्ही घेऊ. हा थांबा इथेच. हे बघा पोरं बसलेले. गावठी भाजी आहे. थांबणार ना नक्की? संपणार नाही ना? येतो आम्ही लगेचच. आतापासून चालू. चला मित्रांनो, चालायला सुरुवात करायची. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आपल्याला अर्धा तास लागलेले. आपण पूर्ण ट्रेक करून आलेलो आहोत. पूर्ण जंगलातून रस्ता आहे. 2-3 ओढे लागतात आपल्याला, ते पार करून यायचं आहे जंगलातून. एकदम रस्ता चाललेला आहे केव्सकडे आणि फायनली येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत. ओ माय गॉड, तुम्ही आतमध्ये पाहताय तिकडे वरती अजून आपल्याला जायचं आहे. झाडांच्या मध्ये लपलेली आहे केव्स. कोंडाणा केव्स, कोंडाणा लेणी. चला. कोंडाणा लेणी पाहण्याच्या पहिले सर्वप्रथम इकडे बोर्ड लावलेला आहे. लेणी कशी बनवली, कोणी बनवली किंवा केव्हा बनवली, सगळी काही माहिती या बोर्ड मध्ये लिहिलेली आहे. ती वाचून तुम्ही पुढे जाऊ शकता. पुढे चढण्यासाठी मस्त पायऱ्या आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला लागते बुद्ध लेणी. पुरातन काळापासून पवित्र आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला चप्पल वगैरे काढून आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला 7 विहार पाहायला मिळतील आणि 2 गुफा. पिंपळाच्या पानाच्या आकाराचे बाजूला असणाऱ्या कमानीला कोरलेले आहेत. कमानी भोवती भिंतीवर मोठे कोरीव काम केलेले आहे. नक्षीदार जाळी, नृत्य कलाकार हे कोरलेले दिसेल. गुहेचा आधार म्हणून मोठमोठे खांब येथे कोरलेले आहेत. निसर्गाच्या सानिध्यात लपलेली ही केव्स पावसातून अजून पर्यटकांना आकर्षित करते. या केव्स वरून वाहणारा वॉटरफॉल पर्यटकांचं मन अगदी मोहून घेते. निसर्गाच्या सानिध्यात लपलेली ही केव्स पर्यटकांसाठी अगदी वरदान ठरलेली आहे. आणि समोरचा तर नजारा तुम्ही पाहू शकता. या डोंगराच्या वरून पूर्ण वॉटरफॉल पडत आहे आणि इकडे आज खूप सारी गर्दी आहे. मित्रांनो, मस्त कोंडाणे बौद्ध लेणी तुम्ही एन्जॉय केली असेल. आणि माय गॉड, काय ब्युटिफुल नजारा आहे. कशी बांधली असेल काय, खूप सुंदर आहे. एकदा तरी इकडे तुम्ही नक्कीच यायला पाहिजे. पण आल्यानंतर एकदम जपून स्वतःची सुरक्षा मध्ये या, कारण चढण्यासाठी पण खूप रस्ता थोडासा खडतर आहे. आणि इकडे आल्यानंतर बघा एकदम भयानक आहे. त्यासाठी स्वतःची काळजी करून आरामात तुम्ही या आणि या लेणीचा नजारा बघा. चला, फायनली आता आम्ही निघालेले आहोत. आम्हाला वाजलेले 3. चला आता आपल्याला पटकन तेवढंच आपल्याला उतरायचं आहे.
मित्रांनो आपण पार्किंगमध्ये आलेलो आहोत आणि इकडे ज्या मुली बसलेल्या आहेत भाजी घेऊन, गावची भाजी फक्त 10 रुपये ना. कोणती कोणती आहे? आळू आणि कुरडू आणि आळू ना. कोणती? तेरे. दाखव कोणती आहे ती तेरा. याचं काय करतात? भाजीच करतात का आलू वडी? भाजी आणि आलू वडी दोन्ही पण करू शकतो ना. पानं बघ कशी आहेत, पहिल्यांदाच बघते मी. आळूसारखीच पानं आहेत ना. काय तुमचं नाव? माझं जान्हवी. जान्हवी. तुझं? माधुरी. माधुरी. तुझं? रिया. रिया. छान नाव आहेत तुमची. इथेच राहता का? हा गेलेत का कधी त्या केव्सला? हा गेलो. गेलेत ना. छान आहे ना. आम्ही पहिल्यांदाच गेलेलो. कुरडूच्या 3 दे. हां. आळू 2 दे. चांगले मोठमोठे दे बघून. हां. पिशवी आहे? नाही पिशवी नाही. थांबा आमची गाडी येऊ दे. चला मस्त आपण भाजी घेतलेली आहे. खुश? माझी वाट बघत होत्यात ना. मी सांगितलं ना मी येणार म्हणून. थँक्यू. चला बाय. मित्रांनो पावसातून भिजून माखून ओले चिंब होऊन आम्ही कोंडालेणी पाहिलेली आहे आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न. इथं आपण भाजी घेतलेली आहे, जी गावची भाजी, कुरडूची भाजी आणि आळू घेतलेला आहे मुलींकडून. जातानाच मी त्यांना बोललेली की तुम्ही थांबा, त्या माझी वाट बघत होते. जोराची भूक लागलेली आहे. चिप्स वगैरे सगळं काही घेतलेलं पण आम्ही खाल्लं नाही, कारण मुलं परत खाता खाता अजून वेळ जाणार. अशा ठिकाणी आपण मित्रांनो गेलो ना की पटापट आपण बघायचं आणि निघायचं, कारण पाऊस पण खूप जोराचा असतो. तिकडे डोंगर आणि त्या डोंगरामधले असे जे वस्तू असतात त्या ठिकाणी जास्त नाही थांबायचं, पटापट निघायचं. तसं आम्ही निघालो. आपण येऊन पोचलेलो आहोत जिकडे श्रीरामांची मोठीच्या मोठी अशी प्रतिमा आहे तिथे. मगाशी जाताना आपण पाहिलेलं आणि बाजूला वाटून होती. दर्शन करूया आणि नंतर मग निघूया. जय सियाराम. एवढं रामचंद्र की जय. रामजींचं दर्शन करून आम्ही निघालो आणि तुम्ही पाहू शकता जशी रामजींची मूर्ती पाठमोरी आहे तशी विठू माऊलींची पण पाठ करून इकडे मूर्ती आहे. त्या साईडला रामजी आहेत आणि समोर विठू माऊली. अशा दोन्ही प्रतिमा इकडे आहेत आणि ह्या प्रतिमा आहेत त्या कर्जत मध्ये आहेत. इकडे आपण विठू माऊलींचं पण दर्शन करूया आणि नंतर मग निघूया. श्रीरामांचे आणि विठू माऊलींचे दर्शन केले. जास्त काही तिथे थांबलेलं नाही, कारण घरी जाण्यासाठी उशीर होईल. आपला पिल्लू वाट बघत असेल ना, त्यासाठी आपल्याला पटापट पळावं लागतं. कोंडाणे केव्सलाच आपल्याला खूप उशीर झाला, कारण ते केव्स चढपर्यंत आणि उतरपर्यंत जो पाऊस चालू होता ना, अजून तिथे पाऊसच चालू आहे. इकडे बघा, आम्ही उतरले तेव्हापासून अजून पाऊस नाही आला. एका ठिकाणी थोडंसं आम्ही चहा पिण्यासाठी थांबलेलो आणि एक वडापाव खाल्ला, कारण खूपच भूक लागले चढून उतरून. त्यासाठी चला मस्त दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालेलो आहोत. सो फायनल मित्रांनो मी घरी आलेली आहे, मस्त फ्रेश झालेली आहे, केस वगैरे पूर्ण ओले चिंब झालेले. एवढा पाऊस की ह्या संडेला पण आम्ही पूर्ण पावसामध्ये भिजून निघालेलो आहोत. आणि आपल्या जॅकेटने म्हणजे आपल्या रेनकोटने तर सकाळीच कमाल केली होती. त्यासाठी मिस्टर पण भिजले. त्यांच्या रेनकोटमध्ये एवढा पाणी जातं ना, तो रेनकोट घेऊन काहीच फायदा नाही घालून. सो आता मी दोघांसाठी पण नवीन रेनकोट घेणार आहोत. आता पेमेंट झाला की पेमेंटला अजून टाइम आहे त्यासाठी. तर मित्रांनो आज आपण एक्सप्लोर केलेलं आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये, अगदी डोंगराच्या कुशीमध्ये लपलेलं असं कोंडाणा केव्स किंवा कोंडाणे लेणी तुम्ही बोलू शकता. आणि एकदम खतरनाक असा अनुभव होता आमच्यासाठी तो. आम्ही चढून गेलो, नंतर मग चढताना थोडी खडतर असा रस्ता आहे आणि येताना तर खूप भीती वाटते. अगदी सांभाळून यावं लागतं, कारण चढताना आपण आरामात चढणार, येताना घसरण्याचा खूप चान्सेस. त्यासाठी आरामात तुम्ही कधी गेलात तर आरामात जावा, आरामात यावा. आणि खूप मस्त आम्हाला अनुभव आलेला आहे. खूप ही राईड आमची मस्त झालेली आहे, छान वाटलेलं आहे एकदम मस्त. व्हिडिओ तुम्ही पण एन्जॉय केलाच असेल. आणि मित्रांनो नंतर जो पाऊस सुरू झाला ना, डोंबिवलीमध्ये येईपर्यंत पाऊस भेटला आणि ट्रॅफिक तर तुम्ही विचारूच नका, खूप लेट झालं. जिथे आम्ही 3 तासात येणार होतो ना, तिथे आम्हाला 4 तास लागले. सो मित्रांनो माझे तुम्हाला व्हिडिओ थोडे तरी आवडत असतील ना, तर व्हिडिओला एक छान असं लाईक करा आणि तुमच्या कमेंट पण करा. काही तुमच्या कमेंट असेल त्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चॅनल तुम्ही नवीन असाल तर असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत माझे व्हिडिओ शेअर करत जा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके, बाय बाय.